आम्ही आतापर्यंत जो पळय ॲडमिशन फॉर्म केला, त्या ॲडमिशन फॉर्माचेर आमी पेरंट्साची घेतल्या, ताजे उपरांत तागेले इमिजिएट रिलेटिव्हाची एक घेतल्या आनी ताजे उपरांत ताज्या इमिजिएट फ्रेंड सर्कलाचें घेतलें. ताणें डिक्लेरेशनान दिलां की आपूण बाबा ती फुडली जबाबदारी आपूण करतलो. समहाव फुडें एखाद्या ताच्या मनाचो विचार बदललो आनी त्या वेळार जर ताणें डिनाय केलो जाल्यार मॅनेजमेंटाची अशी वेवस्थेत हें आसा की आमकां ज्या पद्दतीन ताका त्या तो एटमॉस्फियरांत एडजस्ट करणें शक्य आसा त्या पद्दतीन ताका 100% एडजस्ट करतले. आमी ताका गेटींतल्यान भायर दवरपाचें ना. ही वेवस्था ही 100% आमचे कडल्यान जातली. लोकविश्वास प्रतिश्ठान हे विश्वास ह्या शब्दाचेरूच आज पर्यंत आयलां. म्हणटकीर आमचो विश्वास हो शब्द पळय आसा तो आमच्या बरोबर कायम, भुरग्यांच्याय बरोबर कायम आसतलो. लोकविश्वास प्रतिश्ठान गेली 45 वर्सां दिव्यांग भुरग्यां खातीर वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करता. 1981 स्थापन जाल्ले हे संस्थेन फोंडेच्यान जी सुरू केली ताचे उपरांत फोंडेचें कार्य आमचें सीमीत जाले उपरांत आमी काणकोण, केप्यां, फोंडा, मोल्या आनी मार्शल अश्यो 5 म्हणजे टोटल 6 ठिकाणी आमी शाळा चलयतात. शाळेच्या भुरग्याचें वयोमान हें सादारणशें नवीन रुला प्रमाणे म्हणत की पयलीं 21 सालां आतां. पयलीं आमकां शाळेच्या पटलाचेर जवळ जवळ 30-35 वर्सां पर्यंत सुद्दां भुरग्याक दवरपाक दिताले. पूण ताजे उपरांत जेन्ना पळय कालमर्यादेचे जेन्ना रिस्ट्रिक्शन्स आयली तेन्ना 21 वर्सां जाल्या उपरांत भुरग्याक शाळेंत दवरपाक मेळनालो आनी ताच्या खातीर सरकारान सबस्टिट्यूट म्हणून एक डे केअर सेंटर म्हणून एक सोशियल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान हाडलें. आतां त्या डे केअर सेंटराच्या माध्यमांतल्यान जरी हाडलें ताचें फाटलें उद्दिश्ट अशें आशिल्लें की भुरगो त्या खंय तरी व्यस्त उरचो कामांत, ताज्यांत प्रोडक्टिविटीक ताका स्कोप मेळचो, कितें तरी एंगेज उरचो आनी पेरंट्सांक कामाक वचूंक मेळचें अशी पद्दतीची ताची संकल्पना आशिल्ली. आनी ती संकल्पना अजुनूय आसा. पूण हाकाय खंय तरी मागीर वरयो येता येता न्ही. हो जरी आमी 21 म्हणली जाल्यार मागीर तो 35-40 ह्या भुरग्याचें वयोमान आयुश्याचें हें कोण खंयचो दोतोर सुद्दां प्रेडिक्ट करपाक शकना. एका एकट्याक भुरग्याक 40-50-55 सुद्दां मेळटा, एक एकटो 15-20 वर्सांचेरूय जगाचो निरोप घेता. पूण अशें जरी आसलें जाल्यार आमी एकंदरीत गोंयचें पॉप्युलेशन आनी गोंयांत ह्या क्षेत्रांत आशिल्ल्या लोकांची संख्या तकलेंत धरून आमचे कडेन पेरंट्सां कडल्यान डिमांड आयलो कर्मचारी की आमचे उपरांत आमच्या भुरग्यांचें कितें जातलें, कितें करपाचें, कितें वेवस्था अशें. कारण सादारणशे वृद्धाश्रमाची संकल्पना ही संपूर्ण भारतभर आनी गोंयांतूय बऱ्यापैकी रुजल्या, परंतु ती एक नॉर्मल मनशाची सुद्दां. आनी तो वयस्क जाला त्या उपरांत तो थंय वचून रावलो. परंतु आमचो भुरगो आमकांच जेन्ना पेरंट्सांकूच स्वता हँडल करपाक शक्य ना, आमच्या शाळेंतल्याच टिचर्सां कडेन बऱ्या भशेन जग वागता, अशा वेळार आमी आमच्या भुरग्यांचो आमच्याच कुटुंबांतल्या लोकांचेर तरी कितलो विश्वास दवरूंक शकतले आनी ते कितले घेतले, तो कित्याक म्हणून घेतले असोय जेन्ना विचार आयलो आनी जेन्ना पेरंट्स तयार जाल्ले सामके भितरल्यान अशे भयभीत अश्यो अजुनूय ती स्थिती आसात. जाल्यार त्या वेळार आमकां ही जेन्ना संकल्पना की ठीक आसा, जर अशें जर आसत आनी जर गरज आसत काळाची जाल्यार त्या अनुशंगान पावलां घालुया अशें म्हणून आमी जो प्रयत्न केलो. आनी हो सगळो प्रकल्पाक आमकां आज जरी तुमकां दिसलो जाल्यार प्रकल्प पूर्ण उबो करपाक आनी कार्यान्वीत करपाक जवळ जवळ 1 तप गेले म्हणल्यार जाता. जेन्ना आमचे कडेन एक भुरगो एडमिशनाक येता तेन्ना आमी त्या भुरग्याची पयलीं म्हणल्यार डिसेबिलिटी पळयना. आमी पळयता की त्या भुरग्या मदीं कितें एबिलिटीज आसा त्यो. सो आमी त्या भुरग्या कडेन एक रॅपो बिल्डअप करता. जसो आमचे कडेन एक भुरगो आयलो तेन्ना आमी त्या भुरग्याक पयलीं असेस करता. आमचे कडेन वेगळे वेगळे थेरपिस्ट आसा, जशे की स्पीच थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट. सो प्रत्येक थेरपिस्ट जो आसा तो भुरग्याक असेस करता आनी तेज्या मदले जे पळय म्हणजे स्ट्रॉंग पॉयंट्स आसा ते सोदून काडटा. आफ्टर दॅट स्पेशल एड्युकेटरूय ताका असेस करता आनी तेजी प्रीनेटल, नेटल, पोस्ट नेटल अशी हिस्ट्री घेता. हिस्ट्री घेतल्या नंतर आमी पालकां कडेन एक रॅपो बिल्डअप करता आनी पालकां कडेन त्या भुरग्याक कितें लायक आसा ना लायक आसा हें आमी फायंड आवट करता. आमी डायरेक्टली भुरग्या बरोबर स्टार्ट करिनात.
सो एटलिस्ट एक मंथ भर आमी भुरग्याक फक्त ऑब्जर्वेशन करता आनी त्या भुरग्याचे लायक्स डिसलायक्स ओके ताका कितें आवडटा कसली एक्टिविटी आवडटा खंयच्या टायमार तो बेजारता हें सगळें जाणून घेता. आफ्टर दॅट एक म्हयन्या नंतर आमी एक मल्टी डिसिप्लिनरी टीम आसा आमची तातूंत सगळे हे स्पेशलिस्ट आसता आनी ते सगळे मेळून ह्या भुरग्याच्या उदरगती खातीर काम करता. आतां तुमी म्हटलें की स्पेशल स्कुलांनी आनी आमच्या स्कुलांनी कितें रेगुलर स्कुलांनी कितें डिफरन्स जाल्यार जेन्ना भुरगो एखाद्या रेगुलर स्कुलान वता थंय एकतर खूब स्ट्रेंथ आसता, टीचर थंय ट्रेन्ड नासता सो त्या टिचरी कडेन त्या भुरग्याक हँडल करपाक डिफिकल्ट वतलें. दुसरें म्हटल्यार खुबश्या भुरग्यांक थेरपी जाय पडटा. आतां स्पेशल स्कुलांनी कश्यो थेरपिस्ट आसता ओके. आतां आतां इन्क्लुजन हो हें आयलात पळय आनी प्रत्येकाक अशें दिसता रेगुलर स्कुलान घातलें जाल्यार म्हाज्या भुरग्याक लेबल लागपाना म्हणून. सो प्रत्येक जाण रेगुलर स्कुलान वचपाकूच सोदता बट त्या स्कुलान वतगीर बाबा भुरग्याक आपल्याक जाय ती थेरपी मेळटली काय, जावं आपल्या कडेन इतली पयशे आसा की आपूण त्या भुरग्याक भायर व्हरून ती थेरपी दिवपाक शकता जाल्यार ते पालकांनी अवश्य आपल्या भुरग्याक व्हरचें. बट समज तें ना आनी तुमच्या भुरग्याक जर खरेंच गरज आसा जाल्यार म्हाका अशें दिसता की प्रत्येक पालकान स्पेशल स्कुलाचें ऑप्ट करपाचें. अशें ना की तुमच्या भुरग्याक लेबल लागतलो बट हांगा आयल्या नंतर तो खूब कितें शिकपाक शकतलो. तुमकां भायर वचनासतना हांगा सगळ्यो फॅसिलिटीज मेळटल्यो प्लस एक्चुअल स्पेशल एड्युकेशन कशें आसता 1-to-1 ओके तीवूय फॅसिलिटी मेळटली. सो म्हाका खरेंच अशें दिसता की स्पेशल स्कुलान म्हणजे आय एम नॉट सेईंग की रेगुलर स्कुल्स आर नॉट गूड ऑर इन्क्लुजन इज नॉट गूड. नो, इट इज ऑल्सो गूड बिकॉज खंय तरी इन्क्लुजन जातकीर भुरगो बाकीच्या रेगुलर भुरग्यां सारकें वागपाक लागता आनी तेंच्यो सगळ्यो स्किल्स एंड एबिलिटीज अडॉप्ट करता. बट स्पेशल स्कुलान कशें आसा ट्रान्जिशनूय आसता. वान्स तो भुरग्याची गरजे प्रमाणे आमी ताका शिकयता आनी वान्स तो भुरगो 18 वर्साचो जालो जाल्यार ट्रान्जिशन आसता ताका 18 इयर्साचें वोकेशनल ट्रेनींग दिली वता. हांगा शिकयता आसतना सुद्दां कशें शिकयता तर 18 वर्साचो जातलो तेन्ना भुरग्याक आमी कसल्या कामाक लायतली त्यो स्किल्स ताका आमी प्री स्किल्स ज्यो आसा त्यो आमी फक्त शिकयता जेणे करून तो मुखार वचून स्वावलंबी जावपाक शकता, स्वताच्या पांयार उबो रावपाक शकता. 2013 ह्या प्रकल्पाची खरी म्हणजे पायाभरणी केल्ली आनी त्या वेळार फक्त शाळाच हांगा कैपेची हाडपाची अशी आशिल्ली. परंतु जागेचो जे आमी जागा जी सोदताले ज्या कडल्यान थंय तांणी घेतिल्लो आमचो वेळ आनी ती हाताक लागना अशी जेन्ना पळय तेन्ना हो प्लॅन मॉडिफाय करून आमी निवासी प्रकल्प हांगा ह्या वास्तूत केपेच्या वास्तूत हाडलो. हाडटना आमी अशें धरलें की आमच्या पयलीं सुद्दां तकलेन जेन्ना आमी घेतिल्लो तेन्ना सुद्दां आमी धरिल्लें की 10 ते 20 लोकांची म्हणजे 10 पुरुष आनी 10 स्त्रिया अशा पद्दतीचे प्रकल्प करपाचो. किचन डेव्हलपमेंट जे कितें जाय ज्यो सगळ्यो सुविधा उपलब्ध करपाच्यो आनी स्पेस एम्पल दवरपाची. येणाऱ्या कालखंडांतल्या टिमीन भुरग्यांनी लोकांनी कोणें तातूंत लक्ष घालून ताजो जसो जाय त्या पद्दतीन ताजो विस्तार करपाचो असो तकलेंत हें आशिल्लो. आमकां ह्या प्रकल्पाक ची जरी म्हणलें जाल्यार खूब वेळूय गेलो, त्रासूय जालो आनी आर्थीक सुद्दां हें सहाय्य मेळपाक आमकां खूबच म्हणजे खर्च परिश्रम घेवचे पडले. आज सुद्दां ह्या वास्तूचेर नांव म्हणल्यार कर्ज आसा. पूण ताचे फाटल्यान आमकां अशें ठरयलें की आमी जेन्ना पळय 20 लोकांची हांगा वेवस्था केल्या तेन्ना किमान 10 लाख रुपयांनी एक टुवर्ड्स एडमिनिस्ट्रेटीव कॉस्ट असो जर आमकां जर एक 20 जर पेरंट्स मेळिल्ले जाल्यार आमचे ती बऱ्यापैकी लायबिलिटी नलनवड जाताली. पूण तें अजून पर्यंत जावं ना. हाजे फाटल्यान 2-3 गोश्टी आसूं शकता की एडमिनिस्ट्रेटीव कॉस्टाचो जो फॅक्टर आसा तो काही खरोखर जे पळय गरीब पेरंट्स पळय आसात तांकां एखादो तो शक्य नासता. दुसरें आमी आमगेल्या ह्या प्रकल्पाच्या जे पद्दतीन एडवर्टायजमेंट जे लोकां कडेन पावपा जाय माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणटात तशी ती एखादी जावं नाशिल्ली आसत. त्याय दृश्टींतल्यान एखादो अजून आमी करपाक. परंतु जरी पावना अथवा पावतले कितें ना आज आमचे कडेन सुरवातीक जेन्ना पळय आमी 2 एप्रील 2025 ह्या वास्तूचें रितसर उक्तावण केलें आमचे प्रत्येका मठाचे स्वामीजी आनी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हांच्या हस्ते ह्या प्रकल्पाचें उद्घाटन केलें आनी अवघ्याच 8-10 दिसांनी आमी 2 भुरग्यांक हांगा एडमिशन दिलें निवासी प्रकल्पांत. शाळा आमी शिफ्ट केल्लीच सकयल ग्रावंड फ्लोराचेर पूण वेळ जो डिझायन केला तातूंत आमी 2 भुरग्यांक आमी एडमिशन दिल्लीं. तातलो एक भुरगो एक जवळ जवळ 6 म्हयने हांगा इतलो रुळिल्लो की तो घरा कडेन सुद्दां वचपाक तयार नाशिल्लो सिजनाक. तो
दिवाळेच्या सुटयेक जेन्ना पळय तो घरा कडेन गेलो तेन्ना ताका चिकन पॉक्स जाले आनी तो ताका ते अति जाले एकदम हाय टेंशन आनी तो भुरगो ताणें घेतलो जगाचो निरोप घेतलो असो म्हणल्यार जाता. आनी आतां आमचे कडेन सद्या निवासी प्रकल्पांत एकूच भुरगो आसा. पूण जो भुरगो आशिल्लो आनी आसा ताजी काळजी लोकविश्वास प्रतिश्ठानांतलो स्टाफ ही अत्यंत मना पासून घेता. ही तांच्या पेरंट्सां कडल्यान आमकां मेळिल्ली एक अत्यंत शाबासकेची म्हणटा तशी थाप. आनी आमी तेजें मॉनिटर करतात. आमी अशें करूं ना की बालनां सगळ्यो सुविधा दिल्यात म्हण आमी तें सोडलें ना. 8 दिसां पयलीं आमची सुद्दां एक हांगा मिटींग जाल्या आनी त्या मिटिंगे उपरांत आमी सुद्दां हांगा जेवल्या. उद्दिश्ट अशें की टेस्ट करपाक की ज्या भुरग्याक जें जेवण दिलें वता तेंच जेवण आमच्या खातीर असं काय ना. आनी आमी जेवता तेंच ताका दिता काय ना. एखादो एक आयटम त्या दिसा एखादो पयलींच म्हणून कितें गोडशें केल्लें आसत पूण क्वॉलिटी आनी रिक्वायरमेंट हो त्या भुरग्याची म्हणजे जो भुरगो सादारणसो घरा कडेन आपल्याल्या घरा कडेन जेवंक शकता तशाच पद्दतीन आमी ती दवरली. फक्त आमी एकूच दवरलां की प्युअर व्हेज सद्या सिस्टम आमी इम्प्लिमेंट केल्या. कालांतरान जर एखादें आमकां जर तातूंत जर कितें एडिशनल चेंजीस करपाचे आसत आमची मनाची आनी सगळी हाजी वेवस्थेची तयारी आसा. माझी बायको गेली 15 वर्ष पॅरालिसिसची पेशंट, त्याच्यातून शुगर वाढणे, त्याच्यातून आणखी काय काय प्रॉब्लेम होत घेऊन शेवटी ती 2 वर्षापूर्वी गेली. मग मी आणि हा माझं मग दोघंच राहिलो कुठे डिचोलीमध्ये फ्लॅटमध्ये. माझं वय आता 77 चालू आहे, 77 रनिंग. आणि माझी क्षमता दिवसेदिवस त्याला सांभाळ, त्याला उचलून चालवणं, त्याला आंघोळ घालणं वगैरे डिफिकल्ट होऊ लागलं. मग आणि माझी मुलगी इकडे रिवण नावाच्या गावात दिले, जांभवलीच्या पुढे 4 किलोमीटर रिवण. तर तिथे लग्न करून दिले आणि ती वकील आहे, व्यवसाय. तर कोर्टाच्या केसीला जावं लागतं काय. तिची मुलगी छोटी आहे, शाळेत जाणार, घरी सासू सासरे आहेत वृद्ध. ह्याच्यात तिला माझी काळजी. सकाळी उठलं, बाबा तुम्ही उठलेत, चहा घेतलात, नाश्त्याला काय केलं, दुपारी जेवण काय केलं का, उगीच पोहे मुरडून वगैरे खाल्ले काय. तिला दिवसातून 10 फोन तिचे, म्हणजे काळजीपोटी. कळलं ना. तिला मला कळलं. शेवटी ती म्हणाले आमचा एक फ्लॅट सावर्ड्याला घेतलेला आहे इन्व्हेस्टमेंट हे, तर तुम्ही तिथे येऊन थांबा, म्हणजे मला 10 किलोमीटरवर जवळ पडेल. तुम्ही मुलाला घेऊन इथे येऊन राहिलो सावर्ड्याला, कुडचडे बाणसाईमध्ये आहेत. नंतर मी मध्ये मध्ये रिवणला त्याच्याकडे जातो. हे बांधकाम मला दृष्टीला पडलं, काहीतरी असं रानामध्ये अशी मोठी बिल्डिंग चालू आहे. कुतूहलानं चौकशी केली तर ते म्हणाले फोंड्याला लोकविश्वास प्रतिष्ठान आहे, त्यांचं हे चालू आहे. मग मी इन डीप चौकशी केली, फोंड्याला चौकशी केली. ते म्हणाले आमचं सगळीकडे जे आहे आमची ती डेली सकाळी मुलांना आणायची, दुपारी संध्याकाळचं. पण हा एकमेव निवासी प्रकल्प अशा डिसेबल्ड मुलासाठी होतोय हे मला कळलं. मग मी अनूप सरांना कॉन्टॅक्ट, ते माझ्या पूर्वीपासून ओळखीचे आहे. असं मार्चमध्ये वगैरे पुरा होणार 25 सालच्या असं म्हणाले ते. त्यामुळे झालं त्याने प्रयत्नपूर्वक ते कंप्लीट केलं आणि उद्घाटन एप्रिलच्या मला वाटतं पहिल्या आठवड्यात झालं. त्यावेळी परतगारचे स्वामी आले होते. आम्हाला पण आमंत्रण होतं यात. मग तो कार्यक्रम सगळा झाला. मग मी त्या म्हटलं माझ्या मुलाला याचं ठेवायचं आहे, ठेवा म्हणाले. मग ते काय प्रोसिजर होती ती सगळी कंप्लीट केली. आणि त्याचं एज, त्यांचे जे नियम आहेत एंट्री, ह्या स्कूलमध्ये एंट्री घ्यायला जे त्याच्याबरोबर ते फिट बसत. आणखी 1 वर्षानं जरी मला कळलं असतं ना त्याचं एज पुढे गेलं असतं आणि मला इथे म्हणजे ही सगळी ईश्वराची योजना. मी इथे यावं, मला ते कळावं आणि अगदी थोडासा टाईम होता त्याची एंट्री एज पार होण्याचा. तर त्याच्यापूर्वी मी त्याला ॲडमिट केलं आणि माझा अनुभव यासंबंधी एकदम चांगला आहे. माणसं आधी अध्यक्ष पहिली चांगले आहेत आणि तळमळ आहे त्यांना. तळमळीपुढे त्याने किती कष्ट घेतले मी जवळून पाहिले, फार कष्ट घेतलेत. आणि इथं मी त्याला ॲडमिट केला एप्रिलमध्ये, गेल्या एप्रिलमध्ये. मग तिथपासून माझा अनुभव तरी चांगला आहे. माणसं चांगले आहेत, केअरटेकर्स बरे आहेत. इथला कोण केअरटेकर लिव्हवर गेला
होंड्यातून व्यवस्था करतात ते, पण हे करत नाही असं. आणि तो स्वतः हॅपी आहे. मी जर त्याला न्यायला येतोच का, मी इथंच थांबणार नाही. इतका तो त्या लोकांबरोबर होमोजेनियस झालेला आहे. पण मला काळजी नाही. सगळे इथले खालचे स्कूलमधल्या ह्या आहेत टीचर्स, त्या येतात मध्ये, आणि त्याला इथे माणसं मिळतात. काय होतं फ्लॅटवर मी आणि मी माझ्या कामात, आणि तो एकटा, त्याच्याकडे त्याला बोलायला फार लागतं त्याला. असं सगळं आहे. त्यामुळे त्या बाबतीत त्याला बोलायला माणसं मिळतात, वेळ जातो. तो पुस्तक परत त्याला काय अक्षर ओळख नाही. चित्र जर त्याला पेपर तुम्ही असा उलटा करून दिला ना, तर तो सुलट करतो. एवढं ज्ञान आहे. फक्त ते उलटा दिला हे कळतं त्याला चित्रांवरनं. पुस्तकसुद्धा असं फिरवून दिलं तर तो पुन्हा असं करतो. त्याच्या पलीकडे त्याला अक्षर ज्ञान काय नाही. आम्ही प्रयत्न खूप केले त्याच्या ह्याच्यावर शिक्षण, पण त्याला ते केंद्र त्याचं डॅमेज झालं. ही सेरेब्रल पाल्सीची केस आहे. हा जो मेंदू आहे तो जन्माच्या वेळेला दुखावला गेला, त्यामुळे काही केंद्र डॅमेज झाली. ते सेल्स पुन्हा हे होत नाही असं म्हणतात, डॉक्टर म्हणतात. त्याला काही इलाज नाही, पण आहे तसा त्याला सांभाळायचा. पण माझ्या ह्याच्यामुळे मला आता ते शक्य, आता पुढे क्वेश्चन मार्क होता माझ्या पुढे. खरं म्हणजे आता मी समजा तो आहे, तो बरा आहे व्यवस्थित, पण त्याची सेवा करता एक दिवस मला बेड रिडन व्हावं लागलं, तर आम्हा दोघांची जबाबदारी कोणावर पडणार? माझ्या मुलीवर. त्या अवस्थेत काय कसं त्याचे चित्र मी इमॅजिनेशन करत होतो. देवाला सांगितलं काहीतरी त्याची सोय होईल असं कर. हा योग आला. मी सावर्ड्याला राहायला बरोबर 3-4 महिन्यात हे झालं. मी तिकडे असतो तर कदाचित मला लेट कळलं असतं. लेट कळून त्याचा फायदा झाला नसता. खुबशेदा माझ्याकडे जेन्ना भुरगो येता पळय न्ही, तेन्ना पालक जो आसा पळय तो एक्सेप्टन्स आसना ताजी. तो मोर दॅन लिटरली तो एक्झॉस्ट जाल्लो आसता आनी ड्रेन जाल्लो आसता. कित्याक एक्चुली ताच्या भुरग्याचो ते भुरगे स्पेशल आसता आनी तातूंत ताका लोकांचो पळोवपाचो नजरियाय वेगळो आसता. त्या कारणान तो खूब एक्झॉस्ट जाल्लो आसता. आनी एक्झॉस्ट जावन जेन्ना तो ह्या स्कुलान वता, ताका फक्त एकूच प्रश्न आसता की म्हजो भुरगो बाकीच्या भुरग्यांक पळोवन तेंचे बिहेवियर्स तर हे करपाना न्ही, इमिटेट करपाना. सो हो व्हडलो प्रश्न आसता. जेन्ना आमचे कडेन पालक येता, फर्स्ट म्हणल्यार आमी भुरग्याचें असेसमेंट करताच, बट पालकांचें कावन्सिलिंगूय करता. सो जेणे करून पालकांक एक कॉन्फिडन्स दिता की हांगा आयिल्ले भुरगे म्हणजे तेजेर कितें तरी इम्प्रूवमेंट जातलें. दुसरें म्हटल्यार जेन्ना आमी स्पेशल एड्युकेशन म्हणटा तेन्ना स्पेशल एड्युकेशन हें फक्त एका टिचराचेंच काम न्हय, तर टिचरा बरोबर पालकांचोय तितलोच रोल आसता. इट इज 50-50 वर्क. आनी हें खंय तरी न्ही पालकांक समजोवपाची खूब गरज आसा. बिकॉज पालकांक खुबदां अशें दिसून येता की फक्त टिचरीन काम करपाचें आनी हांवें काम करपाचें ना. सो एवरी टायम हांव पालकांक जेन्ना म्हजे कडेन एडमिशनाक येता तेन्ना हांव तांकां हेंच सांगता की एकल्यान काम करून जावपाना. जितलें काम हांव करता न्ही तितलेंच काम तुकाय करपाक पडटलें. सो आमी एज अ 2 वे कम्युनिकेशन करता. आनी वान्स म्हणजे म्हजे कडेन भुरगो आयलो, हांव ताका असेस करता. देन आमची होम विजिट्स जाता. घरा कडल्या एनवायरमेंटांनी आमी तांकां पळयता की तो कसो वागता, घरा कडेन तेजी फायनान्शियल स्टेट कितें आसा, भायर तो सोशलायज आसा काय ना, हें सगळें आमी तेचें नोट करता. ताच्या नंतर पालकां कडेन उलयता. आनी आमचें कशें आसता की आमी स्कुलान तर इंटरवेन्शन करताच, बट तांकां घरा कडेन होम बेस्ड थेरपी जावं होम बेस्ड ट्रेनींग दिता. आमी मेनी अ टायम्स होम विजिट्सूय करता. ज्या जाग्यार गरज आसा पळय न्ही त्या पालकांकूय शिकयता. आमी स्पेशल बुक्स रेडी केल्या, जशें की आतां रेगुलर स्कुलान आमचे कडेन बुक्स आसता, वेरीन स्पेशल स्कुलांनी आमचे कडेन ना. सो हांवें स्पेशल फायल्स रेडी केला, जे पळय आमी हांगा भुरग्यांक करता तितले वर्कशिट्स टायप ते भुरग्यांक फायलीन घालून दिला. आनी त्या घरान तेंच्यांनी व्हरून प्रॅक्टीस करपाचें. हांवें म्हाज्या पेरंट्सांक सुद्दां ट्रेन केल्ली आसा आनी आय हॅव गॉट एक्सलंट रिजल्ट्स. पयलीं म्हणजे जेन्ना पळय तूं अत्यंत भयंकर व्यवस्थीत प्रश्न मांडला की जेन्ना पळय हो प्रकल्प घेवचो म्हण जेन्ना पळय तकलेंत आमी घेतलो तेन्ना आमी सगळे अंधारात आशिल्ले. गोंयांत कांयच ह्या बद्दलचें वचना. आमी महाराष्ट्रांतल्यो बऱ्यापैकी ज्यो पळय नावाजलेल्यो संस्था आसात, मागीर ती जळगांवची सोलापूरची आसूं, पुण्यात ह्या काम करणाऱ्यो भरपूर संस्था आसात, मुंबय आसात, इवन रत्नागिरी सारकेले आसा. अश्यो कडल्यो आमी जवळ जवळ म्हज्या मैत्रिणी आमी 10 ते 15 संस्था पर्सनली विजीट केल्यो. आनी प्रत्येक कडेन सगळ्यांच कडेन कितें आसा, सगळ्या प्रकल्पांक जमनीची शॉर्टेज आसा.
जरी आमकां दिसलें हांगा खूब व्हडलो ग्रावंड आसा म्हणून आज तो त्या हाजे प्रमाणे त्या भोंवताली एरिया प्रमाणे कोणाकूच शकना खंयच्याच संस्थेक. म्हणटकीर किमान संस्था वेवस्थेंत भुरग्याक लोकांक सुखी कशें करपाचें ह्या अनुशंगान गोंयांतल्या भायल्या सगळ्या संस्थांनी वेवस्था केल्या. म्हणटकीर हांवें जशें तुका सांगलें की कांय जेन्ना पळय उमेद परिवार म्हणटा ताणें पुण्यांत जेन्ना पळय आमी पळयली तेन्ना तांची बिल्डिंगूय आसा कॉमन डॉर्मेटरीची आनी एक कॉटेजीसूय आसा. म्हणजे जर एखादो मनीस जर हाय प्रोफायल फॅमिलींतल्यान जर वाडला भुरगो पयलींच जाल्यार तांणी कॉटेज टायप केल्या आनी ती कॉटेज म्हणजे कशी इवन ती एसी सुद्दां केल्या. म्हणजे त्या भुरग्याक सपोज जर ते एसींतल्यानूच तो ल्हानाचो व्हड जाला आनी ताका ती जर एसी जाय ताका एक टी व्ही पळोवपाची संवय आसा ताका टॉयलेट बाथरूम म्हणटा जर आमी हांगा दवरला ती सगळी वेवस्थीत ज्या पद्दतीची ताका जाय त्या पद्दतीची तांणी थंय केल्या. दुसरें हांवें तुका दाखयत नाही कशें केलें केशे कर्तनालय म्हणटा तें दाखयलें. तातूंत दोन गोश्टी आसा. एक म्हणजे भुरग्यांचे जेंट्सांचे केंस मारपा खातीरचो जो पळय न्हावी येतलो ताका ती वेवस्था आसपा जाय आनी ताज्या पेक्षा मेडिकल पॉयंट ऑफ व्यू ताजें हें आसा की डॉक्टरांचें अशें सजेशन आसा की प्रायवेट पार्ट जो पापलूनचो जो भुरगो आसता भुरग्याचो म्हणजे जेंट्स लेडीजचो तो काही वेळार हो भुरगो डिस्टर्ब करून दवरता ताका इचिंग जाता पळय तेन्ना तो ते करून दवरता आनी तो ताका तें सांगपाक येना ती एखादी ताची स्टेज आसता आनी त्या वेळार सादारण सो डॉक्टरां कडल्यान एक 6 म्हयन्यांतल्यान तरी ताका चॅकअप जावपा जाय पूर्ण तागेली शरिराची चॅकअप करप आनी तें चॅकअप केल्या उपरांत थंय जर ते करतलो जाल्यार ताका तो हाज्या खातीर तो सेपरेट रूमूच जाय. दोतोर जेंट्स आतां दोतोर लेडीज ह्यो जरी आयल्यो जाल्यार तांकां तो रूम जाय त्या भुरग्याची आतां त्या चलयेची हांची स्थितीची वेवस्था चॅकअप करप. हो सुद्दां जो पॉयंट आसा हो अत्यंत म्हत्वाचो पॉयंट. म्हणजे ही वेवस्था जर आमचे कडेन आसत जाल्यार त्या अशें सपोज जर कितें जालें जाल्यार ती कितें घेवन सगळ्याक फिरूंक शकना आनी दुसऱ्या भुरग्या समोरूय ताका चॅकअप करपाक शकना. दुसरी डॉर्मेटरी व्हरून ताका दुसऱ्या भुरग्याक भायर काडून चॅकअप करूंक शकना. म्हणजे हे अशे जे पळय सेन्सिटीव इश्यूज आसात सेन्सिटीव पॉयंट्स आसात हाजी आमी जवळ जवळ 10-15 संस्था जेन्ना पळय विजीट केल्या तेन्ना सगळ्या एंगलांतल्यान आमी ताजो विचार करून हें सगळें इनकॉर्पोरेट केलां. सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे अशें तुवें पळयलां आसतलें की आमचे हे बिल्डिंगेंत भितर सरतना पासून तूं सगळे मदले फिरले तातूंत एकूय सपन ना. दीस इज द म्हाका तर एक खात्री आसा सांगपाक की गोंयांतली एखादी अशी एक वेगळी अशी बिल्डींग आसतली की जी एकूय सपन नाशिल्ली बिल्डींग आसा. निश्चें सपन न्ही हांगा हेच्या पळय आमी जो रॅम्प धरला तो रॅम्प आखुट्टो दवरना. व्हीलचॅरा बरोबर स्ट्रेचर सुद्दां मनशाक हाडचो पडलो स्ट्रेचरार घालून सकयल हॉस्पिटलांत व्हरपाक जाल्यार तो स्ट्रेचर सुद्दां टर्न जातलो हो रेडियस आर्किटेक्टान तकल्यान घेतला. ताजे उपरांत प्रत्येक रुमाक आमी टॉयलेट दिला. इवन आमच्या क्लासरुमां स्कुलाक सुद्दां प्रत्येक 2 रुमां मदीं आमी टॉयलेट धरला. आमी पब जनरल टॉयलेट दिल्याच पूण ते सुद्दां दिल्या कित्याक की एखादो भुरग्याक इमिजिएट जालें जाल्यार ताका थंय व्हरचे पर्यंत तो वाटेर टॉयलेट पास करण्या पेक्षा ताका ती थंय आसची वेवस्था. नॉर्मल एखादी मागीर कोण येतले आनी कोण आसता तांकां ती हें आसा. पूण ह्यो ज्यो बारीक बारीक ज्यो गोश्टी ज्यो खरोखरूच मनशाच्या हायजिनीक पॉयंट ऑफ व्यू आसपा जाय ताजेर आमी इतल्यो भायल्यो संस्था पळयले उपरांत वेवस्थीत फोकसींग केलां. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे सोलापुराक जेन्ना पळय आमी संस्था पळोवपाक गेल्ले हांव आमचो वायस चेअरमॅन आतांचो राज वैद्यदेवी तेन्ना आमी आर्किटेक्टाक थंय व्हेल्लो आनी ताका ती दाखयल्ली. ताजे उपरांत ताका आमी पुण्यांतली उमेद परिवाराची दाखयली. म्हणटकीर ताका ताजे दोळे समोर एक तयार जालो स्टेज की कितें कितें मिनिमम घालपाक जाय कळ्ळें. हे म्हणटकीर हे त्या एंगलान आमी हांगा 20 लोकांची सद्या आतां तयारी केल्या. 5 दुणे 10 हे 5 इनमेट्साची एक डॉर्मेटरी ताज्या बरोबर एक अटेंडंट अशी 2 जेंट्साची लेडीज 4 दुणे 8 तांचे बरोबर एक नीड बेस केस म्हणजे सपोज एखादो खंयच्याय कुटुंबाक काही कारणास्तव गोंया भायर वचपाक जाय. आतां कोणी गोंयच्या भायल्यान गोंयांत आयला आनी ताका आपल्या कडेन ताजेर एक भुरगो आसा आनी ताका एक 4 दीस थंय दवरपाक जाय आनी थंय दवरून गोंय फिरपाचें आसा. आतां गोंयांतलें खंयचें फंक्शन ताका एटेंड करपाचें आसा जाल्यार ती नीड बेस केसीचेर आमी ताका थंय दवरतात. आनी 2 ज्यो पळय आसात त्यो आमी केस टू केस म्हणून दवरल्या. म्हणजे जो अति हायपर भुरगो आसता तो त्या तागेल्या एटेंडंटा बरोबरूच एडजस्ट जाल्लो आसता. ताज्या खातीर तश्यो 2 रूम केल्यात. म्हणटकीर तांकां सुद्दां वेगळे बाथरूम म्हणजे कोणेच खंयच हांगच्यान थंय वचपाचें म्हणजे कसलेच मिनटाची मिसमॅनेज जाता. ती ही वेवस्था नाशिल्ल्या कारणान
तो तसोच तो भायर आयल्लो अशें म्हणपाचो स्कोपूच ना. जेंट्साच्या बाबतींत ना, लेडिजाच्या बाबतींत. जर सपोज आतां 1 to 1 केसीस सुद्दां कितें दोन्ही जेंट्सच म्हण न्ही, एखादी जेंट्स आसतलो, एखादी लेडीज म्हणटकीर ती सुद्दां केस कशा कशी भायर सरली अशें म्हणपाक ताका स्कोप ना. तांकां भितर बाथरूम, टॉयलेट सगळें ताजे बरोबर जे अटेंडंट हांकां सगळी वेवस्थीत. म्हणजे मनुष्य म्हणून जेन्ना आमी आमच्या घरा कडेन आयुश्य जगता आसतना आमकां कितें किमान जाय ह्याची पूर्णत्व तरतूद लोकविश्वासचे ह्या वास्तूंत आमी करपाचो प्रयत्न केला आनी सगळें एकोमोडेट तातूंत घेतलां. हांवें हो सगळो आमचो जो कितें हें आसा तो आमकां पूर्णत्व म्हणजे आतां जसो आसूं जाय तसो आमगेलो तो प्रकल्प आसा. आमच्या हांगा भुरग्यांचो लेवल्स आसता. ओके, थोडी मायल्ड आसता, थोडी मॉडरेट आसता, थोडी सिवियर आसता. सिवियर जी भुरगीं आसता पळय न्ही तांकां शेल्टर्ड एम्प्लॉयमेंट जाय पडटा आनी तांकां फूल टायम फूल हेल्प जाय पडटा. वेरीन जे मायल्ड जावं मॉडरेट आसा दे आर ट्रेनेबल. सो तांकां कितें आसता तांच्या खातीर आमचे हांगा वोकेशनल युनीट आसता. हांगा आमची भुरगीं सिजनल प्रोडक्ट्स करता जशे की राखयो, आकाशकंदील, मागीर कॅन्डल्स जे सिजनल आसा. आनी बिसायड दॅट आमी हांगा कलर्स करता, होली कलर्स पेटल्सांतल्यान. देन आमचे मेणबत्ती, अगरबत्ती तसले आयटम्स रेडी जाता हांगा. फुलांचे बुकेज करता, भायर आमी विकतात आनी वेगळे वेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आसा ते आमचे कडल्यान ऑर्डरी घेतात. सो आमी कितें करता जे सिजनल प्रोडक्ट्स आसता ते आमी जेन्ना वेगवेगळ्या स्कुलांनी वचून विकतात आनी जे इनकम जनरेट जाता पळय न्ही तातूंतले थोडोसो पार्ट म्हणजे आमी जो रॉ मटेरियलाक मोडला तो स्कुलाक दवरता आनी तातूंतलो बाकीचो जो उरलेलो पार्ट आसा तो भुरग्यांक वांटे करून घालता. म्हणजे अकॉर्डिंग टू देर जितलें तेंच्यांनी काम केलां तितलें तांकां घालता. आतां कशें आसता की सगळींच भुरगीं म्हणजे काम करपाक शकता अशें ना. सो आमी कितें करता की ज्या भुरग्यांचो लेवल कमी आसा पळय न्ही तांकां स्मॉल स्कील दिता. फॉर एग्जाम्पल एका भुरग्याक जर स्टिकींग शिकयलें लोवर लेवलान जाल्यार लायफ टायम तो फक्त स्टिकींगूच करतलो. जो वोकेशनलाक जितलें स्टिकींग काम आसा पळय तो भुरगो करतलो. सो आमी ताका प्रेशरायज करना. हांगा ताका स्मॉल जॉब दिता बट कितें लायफ टायम ताणें तेंच करपाचें. सेकेंडली जर एखादो भुरगो ओके ताका जर मणी वळपाक कळटा जाल्यार म्हजो गोल आसतलो कितें की जेन्ना तो व्हड जातलो पळय न्ही तेन्ना तो फुलांचो हार करून विकतलो. सो मे बी बेजिकली हांव विल स्टार्ट वीथ विविंग बीड्स. ओके, स्लोली हांव सायज ऑफ द बीड्स ल्हान व्हड करतलें, मागीर फुलां दितलें ताका. ओके, आनी स्लोली अल्टिमेटली ताका हांव हार करपाक शिकयतलें. सो म्हजो अल्टिमेट गोल इज अचीव विथ टायम. सो हांगा कसो आसा वेळ लागतलो बट खंय तरी कितें अचीव जातलें आनी तो भुरगो स्वावलंबी जावन आपलें आपूण काम करपाक शकतलो. म्हाका तरी दिसना की भुरग्यांचो रेशो म्हणटा पळय न्ही तो 2011 तो सेन्ससाचेरूच सद्या सोशियल वेलफेअर डिपार्टमेंट काम करता अशें म्हजें तरी ज्ञान आसा. अजून ताजे उपरांत सेन्सस वेगळें कांय जाल्लें ना. आतांच कितें सेन्सस सुरू जाला. आतां तें सेन्सस सुद्दां ह्या कॅटेगरीक वेगळे एंगल दितले काय कितें काय खबर ना. बहुतेक हांगा दिवंकूय शकतात तातूंत तांणी इनकॉर्पोरेट केला. त्या वेळा वेळार तांचे कडेन जो आंकडो आशिल्लो तो टोटल पॉप्युलेशनाच्या 2% सुमार आशिल्लो. म्हणजे 16 लाख जर आमी पॉप्युलेशन म्हणलें जाल्यार 32,000 आंकडो हो रजिस्टर आशिल्लो. तातले देवा कृपेन हयात कितले आसात, हयात वयर कितले निवरतले, वयोमान कितलें आसा. सपोज कितें आसा शाळेंत तातूंत निवासी प्रकल्पान दवरपाची एज ताजी आसा, ताजी शारिरीक क्षमता आसा, तो शरिरान तागेलें हें आसा, तागेलें कुटुंब ताका अशें हातूंत एकोमोडेट करपाचें फायनान्शियल पोजिशन आसा. हे सगळे फॅक्टर ह्या निवासी प्रकल्पाच्या एंगलांतल्यान पळयतना येतात. डायरेक्ट कोणी म्हणलें म्हणून निवासी प्रकल्प आसा थंय व्हरून दवरुया अशें म्हणलें म्हणून जायना. कारण आज आमी सुद्दां आमच्या हातूंत दवरता कित्याक आमकां एका भुरग्या फाटल्यान म्हयन्याक 20,000 रुपया आमी घेतात. तातूंत तेगेलें सगळो उठा पसूनचे न्हिदे पर्यंतचे जिवनचर्येचो सगळो खर्च आयलो. म्हणजे ताजो मिनिमम मेडिकल सुद्दां तातूंत आयलें कळ्ळें. गुळी सादी कितें सिरप म्हण हें म्हण जेवण खाण आयलें, ताका न्हाणप धुवप आयलें, ताका सांजो सकयल हाडून फिरोवपाचें तातूंत आयलें. म्हणजे एकंदरीत जो ताजो मुवमेंट उठा पसून न्हिदे पर्यंत तो ह्या 20,000 रुपयाच्या हातूंत तो भुरग्याचो बसता. ह्यो गोश्टी कितें जाता की काही वेळार ह्यो फायनान्शियल कन्स्ट्रेंट थोड्यांक येवन एखादो कॅपेसिटी मनात आसून सुद्दां घेवंक शकतले अशें म्हणजे उरूंक शकता. पूण असो आमचे कडेन अजून पर्यंत तरी तो असो प्रश्न येवना कळ्ळें. म्हणजे जर तशें जर प्रश्न जर खरोखर जर आयलो जाल्यार मॅनेजमेंट इज फ्लेक्झिबल की बाबा आमी सुद्दां कोणाकूय म्हणूंक शकतात अथवा तेच सुद्दां कोणाकूय अप्रोच जावंक शकतात. की म्हजें जर म्हणणें अशें आसा की इवन काही फॅमिली जर एखादें हें दिवपाक मंथली दिवपाक जर शक्य ना जाल्यार तांणी 12 लोक समाजांतले काडचे आनी 12 लोकांनी प्रत्येक म्हयन्याचे दिवचे. फुडल्या वर्सा त्या मनशाक परत येतलें.
कळ्ळें. म्हणजे 12 चलोक एका कुटुंबाचो आधार जावन एका कुटुंबाचो कायमचो प्रॉब्लेम कशें ताणी जाय जाल्यार ते 18 करून दवरचें. म्हणजे एखाद्या कोणाकूय कन्स्टेंट फाल्यां आनी कितें ताज्या घरा कडेन कितें प्रॉब्लेम जालो आनी ताका जर एखाद्याचो आयलो ना, जर त्रास जालो, कित्याक रेट ऑफ इंट्रस्टूय देंवतात, सगळेंच अनसर्टन जालां जग, अशा वेळार आनी 6 लोकांक ताणें म्हणून दवरचें. म्हणजे 18 जर म्हणलें, 12च ताणें वापरले, 6 उरले ना सुपय हांकां कितें आयलें तांच्यान तेंय घेता. आमकां कशें आसता की आमी फक्त पयशे घेतना इन एडवान्स घेता. कारण अशें म्हयन्याचो पगार हो 5 तारखेचो 5 तारखेक आमकां दिवचोच पडटा. हाणें सपोज जर 8 तारखेक जर दिले जाल्यार आमी त्या स्टाफाक सांगूं शकना ना रे बाबा अमक्याचे पयशे येवपाचे आहा म्हणून तुजे दिवपाचे उरल्या. कारण हें सगळें प्रायवेट फंडींग आसा. हांगा सरकारी ग्रँट आमी घेवना आनी शक्यतो आमी ताजे पासून मातशें रावल्या. कारण कितें जाता की 2 गोश्टी. एक म्हणजे जेन्ना तूं पेड करता तेन्ना तूं म्हाका सर्विसीस विचारपाक शकता. जेन्ना तूं गव्हर्मेंट फंडींग जाता तेन्ना म्हजे कडल्यान तुका सर्विसीस दिवपाच्यो आतली क्वॉलिटी ऑटोमॅटिकली दिवंक शकता. देंवता अशें हांव म्हणना, कित्याक बऱ्यो संस्था काम करणार आसतल्यो ते फाल्यां म्हजेर अटॅक करूं शकता की आमी बरें करता. दिवंक शकता अशें वापरलां शब्द कळ्ळें. म्हणटकीर त्या एंगलांतल्यान आमी अशें म्हणटा की शक्यतो आमी प्रायवेट त्या ओन सोर्सीस फंडिंगांतल्यानूच तें चलोवपाचें अशें दवरलां. हाका 2-3 गोश्टी येतात की क्वॉलिटी मेंटेन जाता, आमकांय विचारपाक मेळटा स्टाफाकूय बी, पेरंट्सूय आमकां विचारपाक शकता, पेरंट्सांकूय आमी विचारता येता तेन्ना तुमकां कशें दिसता कितें दिसता. त्यातल्यान एक म्हणजे संस्थेचो जो प्रवास पळय आसा तो अदीक उत्साही आनी एक प्रकारचो आमकां हें दिसता. एक तुका उदाहरण सांगपाक विसरलो की हांव जेन्ना पळय विचार करता लोकविश्वास प्रतिश्ठानचो ह्या एकंदरीत प्रवासाचो, म्हणजे शाळांचें म्हण अथवा निवासी प्रकल्पाचो म्हण, हांव केवळ केप्यां, काणकोण, फोंड्या असो गोंय असो राज्याचो असो म्हणून करना. म्हजे एक तकलेंत तसो एक विचार आसा असो की देशावेलो खंयचोय नागरीक, 180 देश अशें आसा अशें म्हणटात आमी, तातलो खंयचोय एखादो कुटुंब असो एक भुरगो आशिल्लो भारत देशांत आयलो. भारत देश पळोवंक जाय आनी भारत देश पळयता पळयता ताका असो दिसलें की भारत देश ताणें पळोवन जाल्यार ताका मागीर कळ्ळें की गोंय म्हणून एक कितें तरी वेगळें आसा. आनी तो गोंय म्हणून पळोवपाक म्हूण जर आयलो आनी ताजे बरोबर जर असो जर एक भुरगो आसत जाल्यार ताका आतां थंय खंय तरी अडथळो येवपाक शकता. म्हाका समुद्राचेर वचपाचें आशिल्लें, परंतु हो भुरग्याक खंय दवरतलो, सायडीक दवरलो म्हणून ताका तो तितलो तो हें करतलो, तोय समुद्रा कडेन येवपाक धांव घेवपाक तयार जाल्यार म्हजें म्हणणें अशें की आमच्या संस्थेची हे माहिती ही त्या कुटुंबा पर्यंत पावपाक जाय. हे बघा, प्रगती घरी पालकांना वेळ नसतो, कोणाचा बिझनेस असतो, कोणाची नोकरी असते, दोन्ही व्यक्ती आई वडील त्या मुलाचे जॉबला असतात. अशा परिस्थितीत केअरटेकर ठेवला तरी ते तसं होत नाही. पण इथे केअरटेकरपेक्षा जास्त माया प्रेम इथं लाभतं असा माझा अनुभव आहे. तर आणि जसजसं हे प्रश्न केव्हा सोडवायचे असतात, ॲट द एज ऑफ 60-65 आणि त्यावेळेला जर मुलगा हे असेल अशा आणि 10 वर्षांनी दोघे थकतात आणि मग त्याचं काय करावं. आता घरात सुद्धा ठेवायला तशी माणसं मिळत नाहीत. खूप प्रयत्न केले आम्ही, कोणतरी त्याला सांभाळणारी बाई मिळावी किंवा पुरुष, ही सेवा करायला माणसं मिळत नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे शक्यतो असे जे कोण डिसेबल्ड मुलं आहेत, मेंटली रिटार्डेड किंवा फिजिकली हँडिकॅप्ड, अशा मुलांच्या पालकांनी हा विचार जरूर करावा असं मी सुचवू इच्छितो. कारण मला तरी अनुभव अत्यंत चांगला आहे, काही गैरसोय नाही, सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी सगळं काय. फक्त आम्ही त्याची जी फिट्स येण्याची औषधं आहे, फिट्स प्रिव्हेंट, ती मी मागवून दर महिन्यात त्यांना आणून देतो. बाकी जेवण खाण सगळं करणार व्यवस्थित असतात. खेळीमेळीचं वातावरण आहे, आनंददायक, आणि तो इथे हॅपी आहे. खुबशे जाग्यार अशें जाल्लें आसा की पालक आतां कामाक वता, ओके, बायलूय काम करता, घोवूय काम करता, आनी ह्या भुरग्यांचेर खूब इग्नोरन्स जाता. सो त्या वेळार ह्या भुरग्याक घरान दवरप, लॉक मारप हें सारकें न्ही. ओके, त्या टायमार त्या भुरग्याचो खूब म्हणजे नेगेटीव हें जाता आनी तो भुरगो प्रोग्रेसीव जावच्या परस तो सकयल येता. सो अशें करून जेन्ना तुमी भुरग्याक घरान दवरता पळय न्ही, तेजो बिहेवियर त्या वेळार जरी कळना, लाँग टर्म तो कळूंक लागता आनी तो एग्रेसिवूय जावपाक लागता. सो अशें न घडपाक लागून म्हाका अशें दिसता की पालकांनी असल्यो ज्यो संस्था आसा पळय न्ही, त्या संस्थांनी आपल्या भुरग्यांक धाडचें, घालचें, जेणे करून तुमचो भुरगो हांगा शिकतलोय बीन
खुबशे कितें करतलोय बीन, स्वताचे स्वता जोडटलोय बीन, आनी तांकां कितें म्हणटा ते स्वावलंबी जावपाचो एक ऑपॉर्च्युनिटी मेळटली. तुमचेर ते न डिपेंड रावता, एटलिस्ट हांगा तरी कितें घरान घालून कितें मेळपाचें आसा तांकां, तो एटलिस्ट हांगा जर तेंच्यांनी दवरलो जाल्यार म्हाका दिसता खंय तरी खूब तेंचो चेंज जातलो. आनी हांगा कशें आसा, एक आवय बापूय जशें पळय कॅर घेता तितलोच कॅर आमी घेता. हांवूच न्ही तर म्हाजो सगळो स्टाफूच आमी मायेन सगळ्यांक हें करता. सो पालकांक कसलीच भिवपाची गरज ना की आपल्या भुरग्याचेर अन्याय जातलो आनी कितें. आनी हांव एज एन एक्टींग हेडमिस्ट्रस सगळें पळयता आनी सगळें हेंवूय करता. सो कोणाकूच कांय भिवपाची गरज ना. तर माझी विनंती लोकांना आहे, गोव्यातल्या किंवा गोव्या बाहेरच्या सुद्धा, हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यातून तुम्ही अशी तुमच्या मुलाची व्यवस्था इथे करण्यासंबंधी जरूर विचार करावा, असं मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो. The voice for coin.